तिला पाहून सळसळत्या बनाची आठवण येते, तिच्या गंधाळण्याने चंदनाची आठवण येते. तिला पाहून सळसळत्या बनाची आठवण येते, तिच्या गंधाळण्याने चंदनाची आठवण येते. तिला सलवार कुर्ता जीन्स पलाझो छान दिसते, पण तिला सलवार कुर्ता जीन्स पलाझो छान दिसते, पण तिने जर नेसली साडी, सणाची आठवण येते, सणाची आठवण येते. मलाही ती दिसत होती, तिलाही मी दिसत होतो. सरळ बाकावरी आम्ही जरा तिरपे बसत होतो. आम्हा दोघांमध्ये होता वयाचा कोवळा कार्बन. आम्हा दोघांमध्ये होता वयाचा कोवळा कार्बन. वहीवर नाव लिहिताना मनावरती ठसत होतो. मलाही ती दिसत होती, तिलाही मी दिसत होतो. नमस्कार, पर्सोना या युट्यूब चॅनलवर मी अपूर्वा वाणी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज अत्यंत आनंदाची गोष्ट, कारण ज्यांना मी खूप फॉलो करते, ज्यांच्या कविता मी सातत्याने वाचते आहे आणि खरं तर कोजागिरीच्या संदर्भातली त्यांच्या ज्या ओळी आहेत त्या मला अत्यंत भावतात. आपले भेटणे हीच कोजागिरी. तर मला आज कोजागिरी असल्यासारखं वाटतं आहे, कारण मी शब्दप्रभू, ज्यांच्याकडे शब्दांचं वैभव आहे आणि त्याच्या अर्थासह जे आपल्यापर्यंत ते पोहोचवतात, असे वैभव जोशी यांना भेटायला आलेले आहे. आणि त्यांचा सोबतीचा करार हा जो कार्यक्रम आहे त्याचा दौरा सध्या सुरू आहे. नुकतंच विदर्भ दौरा करून ते आता उत्तर महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत आणि इथल्या कार्यक्रमांसाठी ते सज्ज आहेत. आपण सगळेजण सज्ज आहोतच त्यांना ऐकण्यासाठी त्यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. पण आत्ताचा हा संवाद थोडासा वेगळा. चला भेटूया. सर नमस्कार. 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 शब्द, अर्थ, भाव हे सगळं श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही उत्तर महाराष्ट्रात आणि विशेषतः आमच्या जळगावात आला. तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आम्ही इच्छुक आहोत, पण आम्हाला असा अनुभव आहे की आमच्यासारख्या छोट्या गावापर्यंत हे असे इतक्या मोठ्या दर्जाचे कार्यक्रम जे देश विदेशामध्ये फिरून आलेले आहेत ते थोडेसे उशिराने पोहोचतात. मग तुम्हाला हा असा दौरा घेऊन उत्तर महाराष्ट्रात यावं असं का वाटलं? कलाकाराला तर सगळीकडे सर्वांपर्यंत पोहोचावं असं वाटतच असतं. मला वाटतं लहान मोठं गाव असं काही नसतं त्याच्यामध्ये. छोट्या गावातच जास्त मोठ्या मनाची माणसं सुद्धा भेटतात आणि दर्दी रसिक सुद्धा भेटतात, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. परंतु आमचा सगळा कार्यक्रम ठरवणारी मंडळी वेगळी असतात. म्हणजे आताचा हा दौरा PN गाडगीळ अँड सन्स यांच्या सहकार्याने हा आयोजित झालेला आहे. आणि आमचे जे निर्माते आहेत रसिक साहित्य आणि वाईड विंग्स मीडिया ज्यांच्या सहयोगाने हा एक्झिक्यूट होतो कार्यक्रम, ते सगळं जुळून आलं. म्हणून आमची खूप वर्षांची इच्छा असते की आपण या ठिकाणी जाऊ, तिकडे जाऊ. फेसबुकवरती आपण जेव्हा पोस्ट करतो की आज आमचा इथे कार्यक्रम आहे, तर बाकीच्या गावातले लोक प्रेमाने नाराज होतात की आमच्या गावात कधी येता तुम्ही, कधी नाही. तर कलाकार म्हणून आपण फक्त डेट्स देऊ शकतो. बाकी नियोजन सगळं जुळून येणं, त्याच्यातली सुसूत्रता सांभाळणं हा सगळा मॅनेजमेंटचा भाग आहे. जो फार चांगला योग म्हणजे पुण्यामध्ये आता आम्ही 2 महिन्यापूर्वी 125वा कार्यक्रम केला आणि 6 तासांचा कार्यक्रम केला. तर खूप महत्वाकांक्षी होता तो. आणि 6 तास लोक थांबतील का, ऐकतील का, अशी पण होतं. आणि दुसरं म्हणजे ते करण्याचं कारण असं होतं की बऱ्याचदा 2.5-3 तासाचा कार्यक्रम केल्यानंतर लोकांची तक्रार असायची की ही रचना ऐकायला मिळाली नाही, अमुक एक कविता ऐकायला मिळाली नाही असं. म्हणून आमच्यातर्फे आम्हाला 125व्या कार्यक्रमापर्यंत रसिक श्रोत्यांनी आणलं तर त्यांना काहीतरी एक रिटर्न गिफ्ट आपण द्यावं म्हणून आम्ही तो 6 तासांचा कार्यक्रम केला होता. आणि त्यानंतर आम्हा सर्वांच्या मनातच प्रश्न होते की आता या वळणावरनं एक छोटस वळणच आहे, ते मार्ग बदलतच नाहीये, पण एक छोटस वळण आहे, चांगलं वळण आहे. तर याच्यानंतर आपण आता कुठल्या दिशेने जाणार आहोत? तर आमच्या सर्वांच्या कलाकारांच्या मनामध्ये आम्हाला जिकडे जायचं होतं त्या विदर्भात आम्हाला यायला मिळालं. आणि तेही 8 दिवस 8 शहर आणि 8 कार्यक्रम, रोज एक कार्यक्रम, असा उदंड प्रतिसाद. त्याबद्दल तर म्हणजे मला असं वाटतं की आयुष्यभर ऋणी राहीन आता. कारण
ज्या पद्धतीने लोकांनी स्वागत केलंय, ज्या पद्धतीने कार्यक्रमाला हजेरी लावलेली आहे हम्म. आणि जो काही तुडुंब प्रतिसाद आणि उत्स्फूर्त दाद दिलेली आहे या कार्यक्रमाला, हम्म. तर असं असं वाटायला लावणारी ही गोष्ट आहे की आपण खूप फारच उशिरा आलो म्हणजे इकडे. असं खरं. याआधी मी एकटा अनेक कार्यक्रमांसाठी येऊन गेलो आहे हम्म. वेगवेगळ्या ठिकाणी, परंतु सोबतीचा करारचा हा असा दौरा आणि तो असा इतक्या चांगल्या पद्धतीने रिसिव्ह होतोय, हे खूपच आम्हाला सुखावणारी गोष्ट आहे. आम्ही खूप वाट बघत होतो, कारण मुंबई पुण्यात वारंवार शो होत आहेत हो. आणि आपल्या इकडे ते येत नाहीयेत, कुठेतरी खंत, आणि तिथे जाऊन हे बघणं प्रत्येक वेळेला जमतच असं नाही. बरोबर बरोबर. त्यामुळे आम्ही खूप वाट बघत होतो. तर हा उदंड असा जो प्रतिसाद मिळतो आहे, म्हणजे कवितेचे कार्यक्रम ऐकायला लोक येत नाहीत असं पूर्वी म्हटलं जायचं, आज चित्र पालटलंय. त्याबद्दल काय? बरीच चित्र म्हणजे बऱ्याच तुमचे गैरसमज दूर होतात. म्हणजे आपण समाज माध्यमांवरती ज्या पद्धतीचे हेवे दावे किंवा ज्या पद्धतीच्या गोष्टी बघतो, हा. आपल्याला असं वाटतं की किती कलुषित चित्र आहे सगळं आपल्या अवतीभोवती, आणि कदाचित नैराश्य येतं, अनेकदा हताश वाटतं की आपण कुठल्या वातावरणात वावरत आहोत आता. परंतु प्रत्यक्षात जेव्हा लोक भेटतात तेव्हा इतक्या आत्मीयतेने, इतक्या आपुलकीने भेटतात की सगळं मळप दूर होऊन जातं. आणि याचा आम्हाला तर ठायी ठायी अनुभव इथे विदर्भात येतो आहे. आणि खंत लोकांची सगळ्यांचीच आहे की प्रत्येक ठिकाणी आम्ही यावं आणि कार्यक्रम करावेत, परंतु तो अगेन मी म्हटल्याप्रमाणे तो नियोजनाचा भाग आहे. पण मला कधीच शंका नव्हती की मराठी कवितांना कधी श्रोते नाही येत, असं होत नाही. चांगल्या कवितांना आणि हे आढ्यतेचं विधान नाही, म्हणजे माझ्या चांगल्या कविता आहेत असं मला म्हणायचं नाही. मला असं म्हणायचं की तुम्हाला बांधून ठेवणारी गोष्ट जर एखादी तुमच्या नजरेसमोर घडत असेल तर कदाचित पहिल्या प्रयोगाला तुम्ही येणार नाही, पण 2दा 3दा 4 वेळा जर तुमच्या कानावरती सतत ते नाव पडत राहिलं त्या कार्यक्रमाचं, तर कधी ना कधीतरी मराठी माणूस एवढा रसिक नक्कीच आहे की अरे मी एकदा जाऊन बघून माझं मत ठरवतो. भले मी जाऊन 15व्या मिनिटाला बाहेर पडेन किंवा मी काय मला त्याबद्दल लिहायचं ते लिहीन, पण मग मी माझा अनुभव तरी घेईन. तर मला मी कवी म्हणून लिहायला सुरुवात केल्यापासून आणि कार्यक्रम करायला सुरुवात केल्यापासून नेहमीच लोकांकडनं प्रेम मिळत आलेलं आहे. त्या बाबतीत मी नशीबवान पण आहे. आणि मला अशी कधी रसिकतेची वानवा जाणवली नाही. बरोबर. कविता करायला सुरुवात केली असं एक वाक्य तुम्ही आता वापरले. मी कुठेतरी ऐकलंय की तुम्ही कविता करायला सुरुवात खूप उशिरा केली, असं कुठेतरी तुमच्या एका मुलाखतीत इंजिनिअरिंग कॉलेज मी जेव्हा औरंगाबादला गेलो इंजिनिअरिंग करण्यासाठी तेव्हा कविता लिहू लागलो. मला असं म्हणजे कदाचित तेव्हा मला कळलं की ह्याला कविता म्हणतात. अच्छा, म्हणजे आवड होतीच आधी. हा, मी लहानपणी एकांकिका वगैरे लिहायचो. मला नाटक वाचण्याचा आणि नाटक लिहिण्याचा खूपच मला छंद होता. आणि आपण लिहून बघूया आणि ते नाट्य घडवता येते का पाहूया, असं काही असायचं. अर्थात ते बालसुलभच होतं सगळं, परंतु ते लेखन मी करायचो बऱ्यापैकी, किंवा मनात आलेले विचार लिहून ठेवायचो. कदाचित त्यातले बरेचसे गद्य विचार असतील, ओबडधोबड असतील, आणि एक प्रकारची अस्वस्थता. आता मागे वळून बघताना असं वाटतं की कदाचित तेव्हा सुद्धा एक प्रकारची अस्वस्थता होती, आणि इतर लोक एखाद्या गोष्टीचं ज्या पद्धतीने वर्णन करतायत त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो, असं कदाचित थोडीशी जाणीव असावी तेव्हा. त्यामुळेच तो हव्यास पण होता, सतत ते पछाडले पण होतं की आपण काहीतरी लिहूया सातत्याने. म्हणजे मी इंजिनिअरिंगला रूमवरती राहायचो तेव्हा सुद्धा अभ्यासाच्या पेक्षा ह्या गोष्टी जास्त लिहायचो. पण नंतर मग काही प्रसंगांमुळे मी कविता लिहायला लागलो, आणि माझी जी आता मिसेस आहे तिला पत्र लिहिताना पत्र जरा वेगळं असावं, आणि तिने ते जपून ठेवण्यासारखं पत्र आपण लिहावं, नुसतीच चौकशी असू नये, नुसतीच विचारपूस नको, अशा पद्धतीचे काही काही मनात विचारून. कारण तो काळ एकमेकांना इम्प्रेस करण्याचा असतो. आत्ताचाही आहे, पण म्हणजे तो तेव्हा जास्त महत्वाचा. पत्र तशी आता गेली कालबाह्य झाली, पण तेव्हा क्रेज होती, तेव्हा खूपच क्रेज होती. आणि मग ते चांगल्या अक्षरात लिहायचं आणि त्याचे पॅराग्राफ करायचे, काव्यात्मक काही ओळी लिहिल्या किंवा सुविचारासारख्या काही, किंवा शेरो शायरी सारख्या काही,
इतरांचं जरी काही कोट करायचं असेल, कुणाला फॉलो केलं दुसऱ्या त्यावेळेला शायरीने. असं दुसऱ्याच्या ओळी की सगळ्या तेव्हा पण स्वतःच्या मी तेव्हा नव्हतं फॉलो करत. म्हणजे आता मला तर वाटतं की फॉलोईंग हा शब्द आताच आलेला आहे. हा म्हणजे हा वाचायचं सर्वांनाच, म्हणजे जे पुस्तकं वाचण्याचा छंद होताच. त्यातल्या त्यात तेव्हा जास्त गद्य वाचायचं. नंतर मी कवितांची पुस्तकं आणि सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवींना फॉलो करू लागलो असं म्हणूया आपण. आणि मग त्यांची पुस्तकं आणून वाचन वगैरे केलं, काव्यसंग्रह सगळे. परंतु तशा जर काही ओळी असतील तर त्या वेगळ्या रंगाच्या शाईत लिहायच्या आणि हे सगळं असायचं. तेव्हा कदाचित मला असं वाटतं की पहिली ठिणगी पडली असावी की आपण कविता करू आपण काहीतरी महत्वाचं काहीतरी महत्वाचं आणि अत्यंत संक्षिप्त स्वरूपात आटीव असं काहीतरी लिहू शकतो आहोत. कमी कमी शब्दांमध्ये. शब्दांमध्ये जे काव्याचे म्हणजे सौंदर्याची व्याख्या केली जाते, ती व्याख्या सुद्धा नंतर कळली मला. पहिला पुरस्कार मिळाला तेव्हा नीरजाताईंनी कवयित्री नीरजाताईंनी पुरस्कार देताना सांगितलं होतं माझ्या कवितेला की असं संक्षिप्त लिहिता आलं पाहिजे, कवितेचा हा गुण आहे. तर तेव्हा मला कळलं, त्याने माझा पुढचा मार्ग सुकर झाला आणखी. परंतु काहीतरी तेव्हा असं म्हणजे मी मग गेल्यानंतर, तिला भेटल्यानंतर, तिच्या घरच्यांना भेटल्यानंतर ते त्या लिखाणाबद्दलची चर्चा असायची. म्हणजे काहीतरी झिरपणार आणि काहीतरी उरणार, वाचून झाल्यानंतर उरणारं आपल्याकडनं काहीतरी लिहिलं जातंय किंवा लिहिण्याची शक्यता आहे, याची जाणीव कदाचित तेव्हा झाली. म्हणून मी असं नेहमी म्हणतो की मी काय ग्लॅमरसली लहानपणी लिहिणारा कवी वगैरे नाहीये. मी तेव्हा काय लिहिलं हेही मला आठवत नाही, त्या कविता होत्या की नाही हेही मला माहिती नाही. परंतु खरंच कविता कधी लिहू लागलास असं जर कोणी विचारलं तर माझा पहिला स्टॉप तो त्या इंजिनिअरिंग कॉलेज पाशी येतो. तिथून सुरुवात झाली. पण मग कविता हा व्यवसाय किंवा काव्य सादरीकरण हा व्यवसाय हे सगळं फार उशिरा सुरू झालं. हो नाही का? मी बरीच वर्ष कॉर्पोरेटमध्ये नोकरी केली. इंजिनियर म्हणून? नाही, मी इंजिनिअरिंग सॉफ्टवेअर इंजिनियर झालो, पण मी इंजिनिअरिंग परसू नाही केलं करिअर म्हणून. मला ते एके जागी बसून कोडिंग करणं माझ्या स्वभावाला मान्य नव्हतं. मला सतत वाऱ्यावर फिरायची खूप सवय होती तेव्हा. आताही आहे, पण आता प्रयोगांमुळे तसेही दौरे होतातच. त्यामुळे रोज मी सेल्स डिपार्टमेंट स्वीकारलं आणि रोज मोटरसायकलवरती 100-150 किलोमीटर फिरताना मनामधल्या विचारांना वेग आणि दिशा दोन्ही मिळायचं. आणि मग मला तो कामाचा ताण जाणवायचा नाही. तर ते सगळं इतकं जुळून आलं आणि मग त्या काळामध्ये खूप माझ्याकडनं लिखाण व्हायला लागलं. कारण तसंही तुम्ही एकटे एवढ्या वेळ दिवसभर सगळ्या मोटरसायकलवरती फिरत असता आणि काहीतरी गुणगुणत असता, काहीतरी म्हणत असता. आदल्या रात्री कुसुमाग्रजांचं, भटांचं काहीतरी उशाशी ठेवलेलं पुस्तक वाचलेलं असतं, त्यातून कुठून तरी वेगळी दिशा मिळते. किंवा अगदी दरवेळी तुम्ही तुमच्या ओळी नाही लिहिल्या तरी त्यांच्या कवितेचे वेगळे अर्थ तुम्हाला त्या प्रवासात लागतात. असे सगळे म्हणजे छंद आणि करिअर सगळं एकत्र हातात हात घालून तेव्हा चालत होतं असं मला वाटतं. त्यामुळे बरीच वर्ष नोकरी केली मी, परंतु असं काही ठरवून नाही की आता हे म्हणजे आता आपण कलाकार म्हणून फ्रीलान्सिंग करावं किंवा काय. एक पछाडले पण होतं नोकरी सोडताना सुद्धा. म्हणजे खूप चांगल्या पगाराची नोकरी, मी अनेक माझ्या मुलाखतींमधनं बोललो आहे की मला असं एकदाही मनाला विचार शिवला नाही की आता पुढे काय नक्की, एवढ्या चांगल्या पगाराची नोकरी आपण सोडतो आहोत आणि उद्यापासून काय. म्हणजे फारसे सेव्हिंग नव्हतेच तेव्हा, कारण आम्ही दोघंही यंग एज मध्ये होतो, मॅरिड, म्हणजे बऱ्यापैकी तसे यंग होतो तेव्हा आणि पैसे खर्च करायचो. त्यामुळे फारसं सेव्हिंग वगैरे असं काही नव्हतं. पण तरी अशी काही भीती किंवा काही कधीच मला वाटलेली नाही. टचवूड आतापर्यंत म्हणजे मला असं अरे बापरे फक्त कवितेच्या जीवावरती कसं जगायचं असं नाही झालं. एकातून एक मार्ग निघत गेले. मग चित्रपट सृष्टीत वैशाली सामंत मला घेऊन गेल्या आणि मला गाण्यांची कामं मिळू लागली. त्यानंतर संहिता लेखन मी करू लागलो, स्क्रीन प्ले रायटिंग, अशा गोष्टी एकात एक होत गेल्या. आणि मग कार्यक्रम सादरीकरणाचे सुरू झाले तेव्हा एक वेगळा आणखीन एक नवीन मार्ग आहे. म्हणजे आपल्याला आवडतं पण आहे आणि ज्यातून तुमचं उत्पन्न पण आहे,
यासारखं दुसरं दुग्ध शर्करा योग नाही. नाही. हो, पण हे सगळं तसं वयाच्या थोड्या उशिरा सुरू झालं, टप्प्यावरती वेगळ्या. हो. तोवर लग्न झालेलं होतं. अलीकडे मुलींना स्पेशली काय करतो मुलगा म्हटल्यानंतर काहीतरी पॅकेज वगैरे किती आहे अशी अपेक्षा असते. हो. काय सांगाल? पण मला छान वाटतं म्हणजे आपण ह्या इथपर्यंत तरी आलो आहोत की जिथे मुलींना स्वतःच्या सुरक्षिततेची, आर्थिक सुरक्षिततेची चौकशी करावीशी वाटते नात्यात उडी मारण्याआधी. त्यामुळे म्हणजे मला तर हे अगदीच योग्य वाटतं की त्यांनी पूर्ण चौकशी करून फक्त मुलीच्याच घरची आणि स्थळाची चौकशी का व्हावी. मुलगा पण कसा आहे, त्याच्या सवयी काय आहेत आणि त्याचं उत्पन्न किती आहे याचा मग तिला जर स्वयंपाक येतो का नाही असं विचारण्याचा जर त्यांना अधिकार असेल तर मग तू किती कमवत असे पण एका विचारण्याचा. कलाकाराशी लग्न करताना हा पॅकेज वगैरे हे सगळं फार म्हणजे प्रॅक्टिकल वाटत नाही का? आता फॉर्च्युनेटली मी त्याच्या आधीच माझं लग्न मी म्हणूनच हा खरं प्रश्न विचारला. माझं लग्न झालं तेव्हा मी इंजिनियर झालो होतो आणि नोकरी करत होतो. त्यामुळे माझ्या बायकोला असे काही प्रश्न नाही. अस्थिर करणारे काही प्रश्न पडले नसतील. परंतु मला नाही वाटत की मी नुसता कवी जरी असतो तेव्हा सुद्धा तरी सुद्धा तिने माझ्याशी लग्न केलं असतं याची मला नक्की खात्री आहे. म्हणजे तेवढं आमच्यामध्ये बॉन्डिंग होतं. मे बी ती थोडीशी वेगळी आहे, ती ज्या संस्कारांमधून आलेली आहे, तिच्या म्हणजे मुळातच गरजाच कमी आहेत आम्हा दोघांच्या. त्यामुळे आम्हाला जगणं भेडसावत नाही. हव्यासच कमी असल्यामुळे आम्हाला पुढचा महिना काय, त्याच्या पुढचा महिना काय असे प्रश्नच पडत नाही. त्यामुळे मला निश्चित खात्री आहे की तिने तसा विचार केला नसता. पण आता तुमच्या प्रश्नाला संयुक्तिक उत्तर द्यायचं जर झालं तर मला असं वाटतं की आता सगळ्याच कलाकारांना चांगले दिवस आहेत. रसिकांनी त्यांना उचलून धरलेला आहे. मग तो वादक असो, तो गायक असो, संगीतकार असो, संधी प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहेत. बरोबर. OTT सुरू झाल्यामुळे आणखीनच एक नवीन दालन उघडलेलं आहे. त्यामुळे पूर्वी जे असं व्हायचं की फिल्म इंडस्ट्रीमध्ये शिरकाव करायलाच लोकांना काही लोकांना आयुष्यभरात जमायचंच खूप नाही. संघर्ष तर होताच. काही जणांना पोहोचायचं कसं हे माहित नसायचं. कुठली योग्य व्यक्ती, त्याच्यासाठी माध्यम कुठलं. आता इंटरनेटने असं झालेलं आहे की अगदी आपला इथला विदर्भातला कुठला एखादा कवी जरी त्याने जर स्वतःची कविता, गेय कविता एखादी इंटरनेटवरती पोस्ट केली आणि ती एखाद्या सिनेमा दिग्दर्शकाला आवडली किंवा संगीतकाराला आवडली तर ते डायरेक्ट मेसेंजरमध्ये त्याला विचारू शकतात की आम्ही ही कविता गाणे म्हणून करण्यासाठी घेऊ का, मानधन ठरू शकतं. आणि तो कुठेही त्यांनी मुंबईमध्ये जाऊन स्ट्रगल न करता तो तिथे बसून गीतकार होऊ शकतो. त्यामुळे मुलींना कलाकारांशी सुद्धा लग्न करायला काही चिंता वाटू नये. एक थोडासा असा आता कलावंत म्हटल्यानंतर कला ती नुसती असणं, ती रुजलेली असणं, तिचं सादरीकरण करणं, या सगळे वेगळे भाग आहेत. तर तुम्ही जेव्हा हे सादरीकरण सुरू केलं तेव्हा तुम्हाला काही स्वतः बदल करावेसे वाटले प्रेझेंटेशन ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने? माझ्या बाबतीत म्हणजे मी तुमचा कदाचित विरसच करेन, परंतु मी माझी पहिली कविता ज्या पद्धतीने वाचली त्याच पद्धतीने आत्ता सुद्धा म्हणजे आजच्या सुद्धा कार्यक्रमात आणि उद्याच्या सुद्धा मी तशाच पद्धतीने माझ्या कविता वाचतो. कविता लिहिली जात असताना तिचा एक टोन लक्षात येतो, त्यातले विराम लक्षात येतात, त्याचा झोल लक्षात येतो, हेलकावे लक्षात येतात, कुठला महत्वाचा शब्द आहे, अंडरलाईन बोल्डवाला कुठला शब्द आहे, कुठे लँडिंग करून थांबायचं आहे. आणि मला खरंच असं वाटतं की हे सगळ्याच कवींना येत असतं. परंतु लोकांना इम्प्रेस करण्यासाठी कविता एका पद्धतीने म्हणायची असते या अंधानुकरणामुळे आपण आपली कविता इतरांच्या टोन मध्ये वाचायला जातो. म्हणजे समजा एखाद्या कवीची जर ती अमुक एक शैली असेल आणि तो खूप लोकप्रिय असेल तर आपण आपलं जे म्हणणं आहे, आपली अभिव्यक्ती जी आहे ती त्याच्या आवाजात, त्याच्या टोन मध्ये म्हणणे, त्याच्या पद्धतीने, जी कदाचित आपल्या स्वभावाला सुटेबल नसेल, आपल्या लेखन स्वभावाला सुटेबल नसेल, मग त्यामुळे तिथे मिसमॅच होतं ते सगळं. तर आपण आपली पद्धत म्हणजे माझं लेखन संयत आहे, माझा स्वभाव संयत आहे,
आणि माझं सादरीकरण पण संयत आहे. हम्म. त्यामुळे त्याच्यात आत बाहेर असं माणूस एक स्टेजच्या बाहेर एक वेगळा असतो आणि आतमध्ये एक असं वेगळा, स्टेजवर आल्यानंतर एकदम बदलतो असं काहीच होत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये एकदम ते स्टेजवर गेल्यानंतर किती बदलल्यासारखे दिसतात असं काही घडत नाही. सहजता आहे जे त्याच्यामध्ये. जसं म्हणजे बाहेर तुम्ही विंगेत असताना मला तुम्ही एखादी कविता ऐकवायला सांगितली तर ती सुद्धा मी तितक्याच उत्कटतेने किंवा मला जशी येते तशीच म्हणेन आणि मी माईकवर सुद्धा तशीच म्हणेन. परंतु मला एक झालं की माझ्या पहिल्या कवितेच्या सादरीकरणापासूनच लोकांनी सांगायला सुरुवात केली की तुमचं सादरीकरण खूप चांगलं आहे. हम्म. त्यामुळे मला थोडंसं प्रोत्साहन मिळत गेलं. तुमचा आवाज पण त्याच्यासाठी अत्यंत सुरेख आहे. मला हेही माहित नव्हतं की माझा आवाज चांगला आहे. कारण मला मी माझी कविता कधी सादर करेन असं पहिली सादर करेपर्यंत वाटलंच नव्हतं. रादर कविता ही सादर करायची असते हे मला पुण्यात आल्यानंतर जेव्हा मी इतर कवींचे कार्यक्रम बघितले आणि अरे बापरे, या कवींच्या कार्यक्रमांना एवढी गर्दी होते आणि त्यांचं सादरीकरण, तेव्हा मला कळलं की सादरीकरण हे एक वेगळं अंग आहे. मला असं वाटायचं की आपण आपल्या आनंदासाठी लिहितो आणि पहिल्या कवितेच्या वेळी एकाने कोणीतरी मला वाचायला सांगितली, मी वाचली ती कविता, जशी घरी वाचली असती तशी तिथे वाचली. त्यानंतर लोकांनी तुमचा आवाज चांगला आहे आणि त्या दिवशी मला कळलं की माझा आवाज माईकवरती मला पण चांगला वाटतो. मला वाटतं ही जाणीव सुद्धा आवश्यक असते. म्हणजे याच्यात काही काय म्हणतात त्याला, अहंगंड वगैरे काही नाही. परंतु आपला आवाज मॉनिटर मधून येताना जेव्हा आपल्याला सुखावतो तेव्हा तुम्ही फार तब्येतीत शांतपणे कार्यक्रम करू शकता. की तुमचं म्हणणं तुम्हाला ऐकू येते ना, मग ते लोकांपर्यंत पोहोचत असणार याची खात्री आहे. किंवा त्याच्यात काय बदल करायचे ऐनवेळी हे तुम्हाला कळेल. इतपत तुम्हाला कॉन्फिडन्स असला आणि इतपत तुम्हाला चांगलं जर फीडबॅक तिथून येत असेल तर ते जर ते सुखावणार असेल की मीच जर कर्कश कविता सादर करत असलो असतो तर कदाचित मी पुढे केलीच नसती. निश्चितच तुम्ही ज्या पद्धतीने ती सादर करता ती प्रत्येकाला आपली वाटते, कारण त्याच्यात ते भाव आहेत आणि ते भाव भिडतात मनाला. प्रत्येक शब्द असा काही फार वेगळा ठेवणीतला आपण जे काय म्हणतो की फार स्पेशल वर्ड्स आहेत असं नाहीये, जरतारी शब्द पाहिजेत असं काही नाही. ती गुंफण सुंदर आहे, ती सहज आहे म्हणून ती मनाला भावते. मला असं वाटतं ना की ती कविता ज्या भावनेतून उमटली आहे त्या भावनेला मॅच करणारं तुमचं सादरीकरण पाहिजे. म्हणजे दुष्काळावरती एखादा कवी जर पोटतिडकीने बोलत असेल तर निश्चित आहे की त्यांनी टिपेच्या स्वरामध्ये त्यांनी आक्रोश मांडावा त्याचा. अगदीच साहजिक आहे की स्वतःचीच कविता सादर करताना परफॉर्म करत असताना सुद्धा न राहून त्याला आवंडा येईल, त्याच्या डोळ्यातून पाणी येईल. जरी तुम्ही लोकांचं मनोरंजन किंवा त्यांना कविता ऐकवण्यासाठी जरी आलेला आहात तरी सुद्धा तुम्हाला राहत नाही. इतकी इन्व्हॉल्वमेंट मला आवडतेच आवडते. त्याच वेळी एखादी शांत स्वभावाची कविता असेल, एखादी म्हणजे त्यातून रसनिष्पत्ती काय होते तुमच्या प्रत्येक कवितेच्या वेगळ्या सादरीकरणातून याचा विचार असला की मला वाटतं त्या कवितेला न्याय दिल्यासारखं होतं. नक्कीच म्हणून लोकांपर्यंत ते पोहोचतं. तुम्ही कवितेचे इतके विविध प्रकार हाताळता जेव्हा की तुमची सुरुवात कवितेपासून नाहीच आहे. अगदी तुम्ही गद्य, पद्य, ललित लेखन, संहिता लेखन, पटकथा लेखन पण मला असं वाटतं तुम्ही केलेलं आहे. आणि फक्त मराठी नाही तर हिंदी, तुम्हाला उर्दू पण आवडतं असं तुम्ही म्हटलात, सादरीकरण करायला सुद्धा आवडेल. तर हे इतके विविध प्रकार हाताळत असताना वैभव जोशी यांना जास्त काय आवडतं? मला खूप माणसांना भेटायला आवडतं आणि अलीकडे तर माझं अगदी हे मत निश्चित होत चाललंय. बरेचदा असं होतं ना की मला परदेशी फिरायला आवडतं, मला पण हे सगळं वर्गीकरण नंतरच झालं. माणूस परदेशातला असो, आपल्या देशातला असो, आपल्या राज्यातला असो नसो, कुठल्याही जाती जमातीचा असो, मला माणसांची ओळख करून घ्यायला आवडते. त्यांच्या आणखीन अंतरंगात शिरायला आवडतं, त्यांच्याशी संपर्कात राहायला आवडतं, मला त्यांची काळजी करायला आवडतं, त्यांनी माझी केलेली काळजी पण मला आवडते. हे माझं आता निश्चित होत चाललेलं आहे की कदाचित कोरोनाच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांनाच माणुसकीचं महत्व कळलं, माणसं जपणं असेल. पण मला वाटतं माझा हा प्रवास खूप आधीपासूनच सुरू झाला होता, जिथे मला मी स्टेजवरती जातो ते टाळ्या, शिट्ट्या आणि उत्स्फूर्तदाद हे तर असतंच, परंतु इतकी माणसं आपल्याला भेटतायत
समोर बसून ऐकतायत आणि नंतर आपल्याला येऊन भेटतायत, आपल्याबद्दल सांगतायत. दरवेळी चांगलंच असं नाही, काही काही जण कानात सांगून जातात, सर ते जरा ही नको घ्यायला होती तुम्ही कविता, ती नको. त्यामागे सुद्धा प्रेमच असतं. तर मला आत्ता असं वाटत चाललेलं आहे की जास्तीत जास्त चांगुलपणा कसा मी माझ्यातर्फे पोचवू शकतो, जर मी काही जणांचं प्रतिनिधित्व करत असेल, काही शेकडा लोकांचं, काही हजार लोकांचं, तर मी कसं माझ्या पद्धतीने चांगला इतरांशी वागू शकतो आणि जास्तीत जास्त चांगलं वागणाऱ्या माणसांना कसं भेटू शकतो, हे मला आता सर्वात जास्त आवडतं आणि अत्यंत समाधानकारक स्थितीमध्ये मी आहे त्या बाबतीत आता. विशेषतः विदर्भात आल्यानंतर मला आणखीनच ते जाणवलेलं आहे. नक्कीच. आणि माणुसकीचं भान प्रत्येकाने जपायला हवं, कारण आत्ताच्या आभासी जगामध्ये जगणाऱ्या सगळ्यात ते कोरडेपणा जो आलेला आहे तो तिथे थोडीशी ओलाव्याची गरज आहे. आणि तुमच्यासारखी अशी छान आपण म्हणूया की एखादं सुखाचा क्षण, एखादी हलकीच येणारी जी अशी झुळूक असते, ती आमच्या इकडे पाऊस जरा कमी पडतो उत्तर महाराष्ट्रामध्ये, पण आज तुमच्या कवितांचा पाऊस आम्ही अनुभवणार आहोत. आणि त्याच्या साथीला उत्कृष्ट संगीत आहे आणि गाण्यांची सुद्धा मला असं वाटतं बरसात त्या ठिकाणी होणार आहे. तर आम्ही खूप इच्छुक आहोत या सगळ्यासाठी. जरूर या तुम्ही कार्यक्रमाला. नक्की नक्की. आणि तुम्हाला अनेक पुरस्कार आतापर्यंत मिळाले आहेत, विविध क्षेत्र तुम्ही हाताळत आहात. तर तुमचा हा प्रवास असाच अजून दैदिप्यमान होवो आणि तुम्हाला खूप सारे पुरस्कारांचे मान मिळत आणि आम्हाला सुद्धा अभिमान वाटो. कधीतरी तुमच्या बरोबर घालवलेले हे क्षण आयुष्यामध्ये खूप सुखावून जाणारे असे असणार आहेत. नाही, तुम्ही माझ्या गावी आलात तर माझ्या घरी या आणि आपण भेटत राहू. मी जसं म्हणालो तसं मला संपर्कात राहायला आवडतं आणि पुन्हा पुन्हा भेटत राहू नक्कीच. आणि तिकडे आम्ही येत राहू. नक्की नक्की. फक्त आपल्या ह्या श्रोत्यांसाठी एक दोन तुमच्या आवडीच्या कुठल्याही दोन ओळी जर म्हणून दाखवल्या तर आवडेल, म्हणजे छान वाटेल जाता जाता एक. आता या दौऱ्यावरती जी खूप लोकांनी उचलून धरलेली रचना आहे त्याचे काही शेर ऐकतो तुम्हाला की तू धुक्यासारखी मी उन्हासारखा, तू धुक्यासारखी मी उन्हासारखा, डाव नाहीच हा मांडण्यासारखा, चांदणे पालवी ऊनवा सावली, चांदणे पालवी ऊनवा सावली, स्पर्श नाही तुझा सांगण्यासारखा, तू धुक्यासारखी मी उन्हासारखा, आणि त्या तिथे दूरवर गंध गेला तुझा, त्या तिथे दूरवर गंध गेला तुझा, मी रिकामा पुन्हा अंगणासारखा, तू धुक्यासारखी मी उन्हासारखी. फार फार सुंदर. पण हे अंगण, आमचं अंगण कधीच रिकाम होऊ नये, तुमच्या कवितांची बरसात होत राहावी अशीच मी इच्छा व्यक्त करते आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देते. कारण याच्यानंतर अजून मी अधिक बोलणं, मला वाटतं माझे शब्दच खुंटलेले आहेत आता. तर तुम्हाला शुभेच्छा आणि आज इथंच थांबते. धन्यवाद. भेटूया. जन्म गेल्यावरी चातका सारखा, जन्म गेल्यावरी शेवटी 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 शेवटी